आपण पाहत आहात EDTV, बातमी अशी जिच्यावर तुम्ही ठेवणार विश्वास। इतर मागास वर्गावर अन्याय होणार नाही किंवा कुठल्याही आरक्षणाला धक्का लागणार नाही अशी लेखी ग्वाही सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाचे सचिव सुमित भांडे यांनी आज उपोषणकर्त्यांना दिली। वडीगोद्री येथे प्राध्यापक लक्ष्मण हाके, सांगोला जिल्हा सोलापूर आणि घनसावंगी तालुक्यातील लक्ष्मण वाघमारे हे गेल्या अनेक दिवसांपासून आंदोलन स्वरूपी उपोषणाला बसलेले आहेत। दरम्यान आज ओबीसी नेते तथा अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ, ग्रामविकास व पंचायत राज मंत्री गिरीश महाजन, कृषी मंत्री धनंजय मुंडे, गुलाबराव पाटील, जालन्याचे पालकमंत्री अतुल सावे यांच्या उपस्थितीमध्ये हे उपोषण सोडवण्यात आले। दरम्यान यावेळी छगन भुजबळ यांनी जनगणनेचीही मागणी केलेली आहे। यावेळी बोलताना छगन भुजबळ यांनी अवकात देखील काढली। कोणाचे नाव न घेता छगन भुजबळ म्हणाले,
होता. आपल्याला हा बनवा, आपल्या हक्काचा पेटवावाच लागेल. काही गोष्टी चालू येणार, अडचणीला तोंड द्यावं लागेल. त्याप्रमाणे ते सांगितलं होतं ते खरा. कुंडी दाखले खोटे, हे कुंडी आहेत त्यांना माझा विरोध नाही. पण एक एक समित्या नेमल्या आणि त्यांच्याकडून तेलंगणाचे तपास त्यांना सगळ्यांना द्या, मराठवाड्यातल्या सगळ्यांना द्या, महाराष्ट्रातल्या सगळ्यांना द्या, सगळ्यांना द्या. ते लांबतच चाललंय. आणि म्हणून काल स्पष्टपणे मुख्यमंत्र्यांनी सांगितलंय, ज्यांनी खोटे दाखले दिले असतील आणि खोटे दाखले दिले असतील त्या दोघांवर सुद्धा गुन्हे दाखल करण्यात येते. त्यांच्यावर कारवाई होईल. खोटे दाखले सभा आम्ही विधानसभेत सुद्धा दाखवलं, रॅलीत सुद्धा दाखवलं. कशाने खराखोर करण्यात आलेले आहे, बदललेली आहे, बदललेला आहे. कधी पूर आलेला आहे, कधी अगोदर पूर, कधी नंतर पूर, पूर्ण खोटा असेल हरकत नाही. हे आपले बांधव आहेत, पण त्याच्यावर कारवाई करण्याचं काल त्यांनी सांगितलं आणि ते दाखले तपासण्याचं काम ठेवणार म्हणून सुद्धा त्यांनी आम्हाला सांगितलं. महाराष्ट्रामध्ये ज्या पद्धतीनं महाराष्ट्रातल्या ओबीसी समाजाच्या मनामध्ये शासनाने वारंवार घेतलेल्या वेगवेगळ्या एका आंदोलनाच्या भूमिकेबाबतीत समज झाला, त्या समजाचा परिपाक आज या ठिकाणी होळीमध्ये हा आंदोलनामध्ये रूपांतरित झाला. त्यामुळे शासन सर्वांचं शासन हे 12 कोटी महाराष्ट्रातल्या जनतेचं शासन कुणावरही अन्याय करणार नाही. असा अन्याय होत असेल असा समज ओबीसी समाजातील प्रवर्गात माझ्या बंधू भगिनींना झाला असेल, तो समज आहे का गैरसमज आहे, ही सुद्धा भूमिका शासनाने स्पष्टपणे आपल्या समोर मांडली पाहिजे. या भावनेत आज आम्ही सर्वजण या ठिकाणी आलेलो आहोत. ओबीसी समाजाच्या आरक्षणाचं संरक्षण झालं पाहिजे, यासाठी माननीय प्राध्यापक लक्ष्मण हाके सर, माननीय नवनाथ लागणारे सर 11 दिवस आहे आणि काल राज्य सरकारच्या वतीनं माननीय गिरीश भाऊ महाजन, माननीय अतुल सावरे साहेब, माननीय उदय सामंत साहेब हे आपल्या उपोषण करताना भेटीसाठी आले होते.